हॅलो एव्हरीवन, कशा तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. सो आता कंटिन्यू करायचं आहे आणि खूप डिस्टन्स झालं आहे, खूप गॅप झाला आहे आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर थोडं कमी करायचं आहे आणि रोज व्लॉगमध्ये यायचं आहे. आमच्या इथे मस्तपैकी ना रिंग लाईटची गरजच नाही, इतका छान असा उजेड पडतो ना, का विचारून सोय नाही आहे की नाही असा उजेड पूर्ण. सो इकडे ना लाईट आहे, लाईट मैंने दाखवते, देखा ये वाला लाईट आहे. आणि इकडे छान असं ना लिंबाचं झाड आलं आहे बघा. माझ्या हाईट एवढं आलं आहे, एवढं झालं आहे आणि खूप छान वाढले, मस्त आलं. ह्याच लावलं होतं दुसरंच, पण आलं आहे तिसरंच. आणि जे आलं आहे ते खूप छान आलं आहे आणि मस्त आलं. याची वाढ पण खूप छान झाली. बघू आता कसं आणि कधी नेता येईल ते. छान असं थिंकिंग. सो फायनली आता संध्याकाळ झालेली आहे. इकडे बघाल तर वातावरण, पाऊस तर आज नाही आहे, काल परवाच पडला. इथे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. प्लास्टिक सगळ्यांच्या पत्र्यावर दिसेल तुम्हाला इकडे टाकलेलं ब्लू कलरचं. सो आमचं पण उद्या टाकलं जाईल, कारण की काल ना पाऊस पहिली सुरुवात झाली होती ना पावसाची, ती पूर्ण डायरेक्ट पत्र्यातूनच पाणी यायला लागलं. सो त्याच्यामुळे आणि कपडे भिजले, नशीब तिथे कपडेच होते, नाही तर बिछाना ओला झाला असता. एवढं पाणी, रात्रभर पाऊस पडला पहिल्याच दिवशी, म्हणजे काल नाही परवा. सो चला आता संध्याकाळ झालं, जेवणाचं काहीतरी बघायला लागणार आहे. पोटात ओरडतात कावळे, भूक तर अशी लागते ना का विचारूनच सोय नाही. दर 2-2 तासांनी खाऊसं वाटतं. सो ह्याचं पण कारण काय असणार आहे ते पण व्लॉगमध्ये बघा नक्की. आजच्या व्लॉगमध्ये नसणार आहे. आजचं फक्त आज जेवायला काय बनवणार आहे आणि आज काय आणलं आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर कंटिन्यू ह्या व्लॉगमध्ये लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नक्कीच सपोर्ट करा गाईज, ठीक आहे. सो चला दाखवते. सो ह्यांनी आणलेली आहे भाजीमध्ये ना, भाजीमध्ये 1 मिनटं, इतके साऱ्या मिरच्या अशा बघितलं ना कसं वाटतं खाऊन टाकावं. इकडून दाखवते. इकडे आणले भाजी तर मी आणायला सांगितली होती. म्हणतात ना मला पुलाव बनवायचा होता, विंग्स असे पुलाव बनवण्याचे होते, पण इथं भलतीच भाजी आणून ठेवले आणि जी काय मला पसंत पडली नाही आहे की या भाजीचं मी काय बनवू म्हणून. आणि मिक्स भाजीमध्ये बघा तेंडली आणले भाई साहब. तेंडली ये क्या आहे बाई? हे तर पाहिजेच होतं. हे तर मस्त मी पूर्ण टाकणार आहे ह्याचं. आणि काय व्हायचं, फ्लावर, बटाटे नाही आहेत, बटाटे आणायला जायचं आहे आपल्याला मार्केटला. आणि समजूनच गेला असाल, ते शिमला मिरची आहे, ही भाजी आहे. नाही ते वाटाणा तर अर्धा निम्मा तर ना असा बावळटासारखा दिसतोय मला तो. हा वाटाणा ॲक्च्युली मटरमधला नाही आहे हा ना, तो वाला मटर त्याने दिला ॲक्च्युली. काय बोलायचं आहे लोकांना, मलाच काय कळत नाही काहीच. सो हे आणले, ही आपली वाटाणा बटाटा भाजी. आता आपल्याला ह्याचं मी तर ते मिक्स भाजी आणायला सांगितली, ते आणले, बट जसं मला पाहिजे होती तशी नाही आहेत. आता मी जाते मार्केटमध्ये आणि बघते उद्यासाठी काय खास असं मिळतं आहे का. एकच बनवणार आहे पुलाव मी दुपारी छानपैकी रायत्याबरोबर. सो उद्याची पण रेसिपी मी आत्ताच सांगून टाकली. आता आपण बनवूया मस्तपैकी शॉर्ट आणि स्वीट असं पाव आणि भाजी. सो बघूया, शॉर्टकट बनवू आणि पटकन जाऊन येते, नाहीतर पाऊस आला तर मग पुन्हा रखडायला होईल. सो चला काहीच आपण जाऊया मस्तपैकी मार्केटला. बटाटे आणायचे आणि थोडे वेजीज आणूया आणि पाव आणूया, बटर आणूया. चला तर आपण जाऊया मस्तपैकी. चलो चलो चलो. चप्पल किधर गया हमारा? चप्पल ऊपर रखा, दूसरा चप्पल नीचे. सो हम लोग जा रहे हैं गाइस. चलो गाइस हम लोग जा रहे हैं.
ती अभ्यास करते आणि तू मोबाईल घेते. टिटू क्या होतं? थोडा वेळ बघ, मी आलो. ए टिटू तू येतो का रे आमच्याबरोबर? हे मी बनियान हा मग काय झालं टिटूचं? जाते. टिटूला हरामी येत नाही. इकडे बघा इथे आणले मी बटाटे आणि इकडे ना चीज आणले अमूलचं आणि ते अमूलचं बटर पण आणले. सो चीज आणि बटर दोन्ही आणलेत. इकडे ना पावाची लादी आणली. हे बघा 2 लाद्या आणल्या 30 रुपयाच्या. बटाटे 10चे. आता फटाफट ह्या कुकरमध्ये आपण टाकायचं साफ करून या भाज्या आणि पटापट बनवून घ्यायचं शिट्ट्या लावून. चलो तर चला इथं धुतले मी आता भाजी सोडली. आता आपण टाकणार आहे ते शिजायला. त्यात मीठ टाकून घेऊया. गॅसवर करूया ऑन. अद्रक लसणाची पेस्ट मस्तपैकी. इथे कोथिंबीर आहे. इथं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेते पटापट. तिकडे कुकरला लावलंय. इकडे हे करून घेऊया आपण. इथे झालं अद्रक लसणाची पेस्ट रेडी. इथे टाकलं आहे. हे कुकरला शिजलं असेल मे बी. काढूया आपण स्मॅच करूया. इकडे टोमॅटो वगैरे कापून घेते मी कढईमध्ये आणि पटकन आपण फोडणी घालूया. ठीक आहे. चला बटर टाकलं, तेल टाकलं आणि ना काय म्हणतात याला जिरा टाकले. आता मी ना इकडे कढीपत्ता टाकणार आहे. कांदा टाकते आणि टोमॅटो टाकून घेते. आणि त्याची बारीक चिरलेला कांदा, अमूल बटरवा. सो इकडे शिजले हे मस्तपैकी. आपण याला स्मॅच करूया छानपैकी आणि बघूया कसं होते ते. सो इकडे गाईज ना मी बटर टाकलेलं, तेल टाकलं थोडंसं, कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आपलं घरगुती, हळद टाकायची, मीठ टाकलं थोडं चवीपुरतं कारण की भाजीमध्ये हे केलेलं आहे. इकडे स्मॅच करून झाली आपली भाजी मस्तपैकी. बीटरूटचा कलर इकडे छान आला, रेड कलर असा. आणि इकडे आपण हळद टाकूया आणि पावभाजीची जी आहे ते सगळं आपण याच्यात मिक्स करून घेऊया. ठीक आहे. चला काय सो फायनली गाईज आपली पावभाजीची रेडी झाली. मस्तपैकी कोथिंबीर पण फवारणी केली याच्यावर. आता आपण थोडंसं ना याच्यातलं बटर टाकणार आहे वरती झाल्यानंतर आणि झाकण लावून ठेवून देणार आहे. आणि आपण पाव जरा गरम करणार आहोत म्हणजे बटर लावून थोडेसे, कारण की त्याचं ना मला तर आवडत नाही बट यांच्यासाठी बनवायचं. ठीक आहे. चलो फिर. इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि इथे ताट मसाला होते दोघांसाठी पण घ्यायचे आहे. ते पावभाजी पाहून थोडंसं झालं माझ्याकडून बटर लावत असताना. आणि फायनली मी माझ्यासाठी आता घेणार आहे आणि खाणार आहे. बनवायचा होता पुलावाचा भात पण झालं भलतंच. बट असं माझी पावभाजी फेवरेट असते कारण की भाजी मला खूप आवडते. त्यानंतर निर्वी आरू दोघांना खायला दिलं. निर्वी आमचं स्लो मोशन, आरूने खाऊन एक्सप्रेशन दिलं छान झालं म्हणून. आणि त्यानंतर निर्वी आमची खात होती. सो निर्वी पण एक्सप्रेशन देणार आहे की कशी झाली आणि काय झाले. तर मॅडमला थोडा टाईम लागणार आहे संध्यापर्यंत. आणि काल पाऊस पण नव्हता. भात म्हणजे छान झालं. इकडे आमचं ताट पण रेडी आहे. वरून चीज छानपैकी आलं आहे
आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे की कशी झाली, म्हणजे फायनली आपल्याला समजणार आहे की आपण बनवलेलं पावभाजी कशी झाली. एकदम भारी झाली माझ्या मते तरी. तर या सर्वांनी पावभाजी खायला टेस्ट करूया, आपण घेऊया आणि खायला सुरुवात करूया. यांचं मिस्टर आमचे म्हणजे माझे एकट्याचं सो यांनी केलं, यांनी 100% क्लिअर म्हणजे झालं, बाकी काय नाही. कारण की जास्त करून यांनी सांगितलेल्याच रिव्ह्यूज मला चांगले वाटतात पण बनवल्यापेक्षा. मग खायला लवकरात लवकर पावभाजी फोन करून ॲडजस्ट होत नव्हता, सारखाच पडत होता, पण हे ॲडजस्ट करून. आणि आता फायनली माझा खास तोंडात जाणार आहे आणि एक फिलिंग येणार. एकच नंबर याच्यामध्ये लिंबू मिसिंग होता, कांदा वगैरे घेतला होता. आणि आजचा ब्लॉग कसा झाला नक्की सांगा कमेंट्स करून. आणि कोणाकोणाला पावभाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.